नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हे जे तोरण तुम्हाला दिसतंय ना, हे मी याआधीसुद्धा तुम्हाला दाखवलं होतं. हे मी बाप्पा मोरया स्टोअरमधून दादांकडून मागवलं होतं आणि हे ना थोडं प्लेन होतं. तर मग म्हटलं चला आता दिवाळीसाठी काही ना काही आपण DIY डेकोरेशन सगळं आता करतोय. तर त्यातल्या त्यात हे आणखीन एक छान असं म्हणजे नवीन घेण्यापेक्षा कधी आपल्याकडे ज्या जुन्या काही गोष्टी असतात त्यांनाच आपण थोडंसं आणखीन रिनोव्हेट केलं ना, तर बघा ते काय सुंदर दिसतात. तर अशा प्रकारे ना हे पॅचेस मिळतात, जे आपण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तुम्ही ड्रेसला लावू शकता, साड्यांसाठी यूज करू शकता, अशा प्रकारे डेकोरेशनसाठी वापरू शकता. तर मी जे रेडी रांगोळी बनवायची होती त्याच्यासाठी जे सामान लागतं ते घ्यायला गेली होती आणि तिथे मला हे पॅचेस दिसले आणि मला खूप आवडले. थोडेसे महाग पडतात खरं तर, आपण होलसेल मार्केटमधून घेतले ना तर तुम्हाला स्वस्त पडतील. आता हे जे छोटे पॅच आहेत हे मला 30 रुपयाला एक बोलले होते, पण त्यांनी मला 25ला एक दिले. आणि मोठा जो पॅच दिसतोय ना मध्ये, तर हा 100 रुपयाला मला एक पॅच पडला. तर म्हणजे थोडंसं महाग पडलं, पण जो लुक आला तोरणाला तर तो तुम्हीच सांगा मला की तोरण खरंच कसं वाटतंय. तर हा आहे आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाचा व्हिडिओ. तर पहिले हा पोस्ट करणार होती, पण म्हटलं ताईंचा कालचा जो फराळाचा व्हिडिओ होता, म्हटलं पहिले तो पोस्ट करू, कारण आता दिवाळीसाठी खूप कमी दिवस राहिलेत आणि त्यांना जितक्या लवकर ऑर्डर्स येतील तितक्या लवकर त्या तयारी सुरू करू शकतात. तर म्हणून काल तो व्हिडिओ पोस्ट केला. तर आता संध्याकाळी म्हणजे रात्री मला कोजागिरी पौर्णिमाची पूजा करायची आहे. तर संध्याकाळपासूनच मी पहिले तर सगळी गोष्ट म्हणजे साफसफाई, की जिथे महालक्ष्मी किंवा लक्ष्मी आईची जिथे सेवा होते ना, तर तिथे सगळ्यात पहिली गोष्ट जी महत्त्वाची असते ती म्हणजे की स्वच्छता. आता दिवाळीची तर साफसफाई करायचीच आहे, पण सध्या ना इतकी धूळ येते ना की आज जरी साफ केला आणि 2 दिवसांनी बघायला गेलं ना तितकीच पुन्हा धूळ दिसते. तर मग म्हटलं आता हा आठवडा नको, आपण पुढच्या आठवड्यात दिवाळीची साफसफाई करायला घेऊ, कारण अगदीच लवकर करून घेतलं ना तर पुन्हा ते घर तसंच म्हणजे पुन्हा जैसे थे तसं दिसणार आहे. तर म्हणून म्हटलं की थोडंसं थांबूनच साफसफाईला सुरुवात करूया. तर जे वरचं समोर जे दिसतं तर तिथे सगळं व्यवस्थित छान असं स्वच्छ केलं आणि स्वच्छ केल्यानंतर एक वेगळेच व्हायब्रेशन आपल्याला घरामध्ये जाणवायला लागतात. त्यानंतर संपूर्ण घरामध्ये संध्याकाळचं असं मी भीमसेनी कापूर लावते, दोन्ही वेळेला लावते, सकाळी संध्याकाळी. ह्याने पण आपल्या घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. त्यानंतर आज पौर्णिमेच्या मी आज संध्याकाळीच म्हणजे म्हणतात ना प्रदोष समयी लक्ष्मी मातेच्या महादेवांच्या ज्या पण सेवा आहेत ना तुम्ही प्रदोष समयी करा, म्हणजे संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेला त्या खूप प्रभावी काम करतात. तर आज मी जे करणार आहे ते म्हणजे अष्टलक्ष्मी कलशपूजन. तर यामध्ये बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की मग नक्की काय करायचं, अष्टलक्ष्मी कलशपूजन केलं तर मग धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची का नाही करायची. तर बघा हे दोन्ही पण तुमच्यावरती आहे. जर तुम्हाला दोन्ही करायचं आहे तुम्ही दोन्ही करू शकता, तुम्हाला एखादीच गोष्ट करायची आहे तुम्ही एखादंही करू शकता. तर मी अष्टलक्ष्मी कलशपूजनच करते, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा धनलक्ष्मीचा समावेश आहे, पण आपण सेपरेट धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा सेवा करू शकतो. सेम जसं ते कुंचन भरतोय तसंच हाही कलश तुम्ही भरू शकता. तसंच हा कलश ह्याच्यासाठीच नाही आहे, हा कलश तुम्ही जो तुमचा मंगल कलश आहे देवघरातला तिथे सुद्धा तुम्ही हा वापरू शकता. तुम्ही कुठल्या पूजा मांडत असाल त्या पूजामध्ये सुद्धा तुम्ही हा कलश मांडू शकता. असं नाही आहे की जसं आपण धनलक्ष्मी कुंचन त्याच्यासाठीच वापरतो तर हा फक्त ह्यासाठीच आहे, असं नाही आहे. तुम्ही कुठल्याही पूजांमध्ये हा कलश मांडू शकता. आणि स्पेशली मी तुम्हाला सांगेन की जिथे देवींच्या पूजा मांडल्या जातात, म्हणजे आता नवरात्री होती, त्यानंतर आता महालक्ष्मी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची पूजा येईल, त्यानंतर आता आपल्याला दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन येईल, तेव्हाही तुम्ही हा कलश मांडू शकता. तर हा अष्टलक्ष्मी कलश पूजन कसं करायचं ते याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर तुम्ही तिथे जाऊन संपूर्ण माहिती बघू शकता की कलश पूजन कसं करायचं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी कसं करायचं, सगळं जे सामान आहे पूजेचं तर त्याचं काय करायचं, ही सगळी माहिती आधीचे जे व्हिडिओ आहेत ना त्याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये दिलेली आहे. तर अष्टलक्ष्मी कलश पूजनचं झालं, त्यानंतर मग मी माझं म्हणजे कुंकुमार्चन करायचं होतं, कारण पौर्णिमेला ना असं म्हटलं जातं पौर्णिमेला
खूप प्रभावी असं सगळं वातावरण असतं आणि जेव्हा आपण त्या दिवशी त्या सेवा करतो ना, त्या आणखीन खूप 10 पटीने म्हणजे त्या फळतात असं म्हटलं जातं. तर माझी तर पूजा आणि सेवा करण्याचा जो हेतू असतो ना, तो नेहमी देवांना खुश करण्यासाठीच असतो. म्हणजे त्यांना खूप छान वाटलं पाहिजे. जसं आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी स्पेशल करतंय ना, असं देवांना सुद्धा वाटलं पाहिजे, असाच माझा हेतू असतो. नाही की मला देवा हे दे, मला ते दे. कारण आपल्या ज्या इच्छा आहेत, आपल्या ज्या मागण्या आहेत ना, त्या कधीही न संपणाऱ्या अशा मागण्या आहेत. त्यापेक्षा जो करता करविता आहे ना, त्याच्यावरती सगळं सोपवून टाकायचं, की माझ्यासाठी जे पण काही चांगलं असेल किंवा जे पण काही वाईट असेल, वाईटातून सुद्धा बऱ्याचदा बघा चांगलंच होतं, पण ते आपल्याला कळत नसतं, आपल्या बुद्धीला ते कळत नसतं, पण त्यांना सगळं कळत असतं. तर त्यामुळे त्यांच्यावर सोपवून द्यायचं, की जेही माझ्या आयुष्यात जेही काही घडतंय तर ते तुमच्या म्हणतात ना, की तुमच्या नेतृत्वाखाली सगळ्या श्री गोष्टी असू दे. स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. कर्दमेन प्रदा पूजा मयि संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं. श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. आपस्रजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे निच देवीं मातरं श्रियं वासमयें कुले. श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. तर मी जे कुंकुमार्चन करते ना, तर बघा हे पुस्तक आहे माझ्याकडे कुंकुमार्चनचं सुद्धा, दिंडोरी प्रणीतच आहे. तर याच्यामध्ये संपूर्ण व्यवस्थित स्तोत्र मंत्र सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर हे पण पुस्तक तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही जे श्रीसुक्तम आहे, श्रीसुक्तमचं पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. बघा श्रीयंत्र फक्त एकदा घेऊन ते जर तुम्ही नुसतंच देवघरात ठेवाल तर ते त्याचं काम कधीच करणार नाही. कुठलीही गोष्ट त्याच्यावर जेव्हा आपण सेवा करतो ना, तेव्हाच त्याचा प्रभाव जागृत होत असतो. तर म्हणून श्रीयंत्रावरती तुम्ही निदान पौर्णिमेला म्हणजे महिन्यातून एकदा तरी तुम्ही अशा प्रकारे कुंकुमार्चन करत चला. पुष्पांड आणि भैरव हृदय हे कवचधारकाच्या दर्शनाने नुसते अनिष्टकारक देवता त्या पडून जातात. हे कवचधारकाचा ऐश्वर्य लाभते, शुद्धती तेज वाढते, दुर्गा कवच करा पठण आणि सप्तशती वाचन जे विघ्न भावे वाचते तयान होईल शुद्धती प्राप्ती तयांचे वंशपुत्र पौत्र जगती आनंद. तर अशा प्रकारे संध्याकाळच्या माझ्या सेवा वाचन सगळ्या गोष्टी मी आटपून घेतल्या आणि त्याच दिवशी म्हटलं ना, मी जो काल ताईंचा व्हिडिओ टाकला होता तर ताई आल्या होत्या आणि त्याच्यानंतर म्हणजे 10 वाजल्याच्या नंतर मग मी ही पूजा मांडायला सुरुवात केली. आता बॅकग्राऊंडला जे तुम्हाला दिसतंय तर ते मी नवरात्रीपासून मांडलं होतं आणि मी मुद्दामून ठेवलं होतं, कारण आजची जी कोजागिरीची पूजा असते ना, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचा समावेश असला पाहिजे. कारण इंद्र भगवानांसाठी, चंद्र भगवानांसाठी आपण ही पूजा मांडत असतो, लक्ष्मी देवींसाठी आपण ही पूजा मांडत असतो. तर म्हणून अशा प्रकारे पूजेला मी आता सुरुवात करते. तर सगळी जी मांडणी आहे ती आधीचे व्हिडिओ मला वाटतं 2 का 3 व्हिडिओ आहेत कोजागिरी पौर्णिमेचे. आणि खरंच मला पहिले कोजागिरी पौर्णिमा म्हणजे इतकंच माहिती होतं की म्हणजे नवरात्री संपल्यानंतर पुन्हा एकदा गरबा खेळायचा चान्स भेटतो किंवा छान भेळ खाता येते, दूध बनवता येतं, तर याच्यासाठी पुन्हा कोजागिरी पौर्णिमा केली जाते असं मला पहिले वाटायचं. पण त्यानंतर जेव्हापासून मला माहीत पडलं की ही पूजा कशासाठी केली जाते, तिथपासून मी कधीच कोजागिरी पौर्णिमेची पूजा चुकवलेली नाही आहे. तर ह्यावेळेला बघा मी ह्या 2 नवीन समय आणल्या आहेत. ह्या चांदीच्या नाही आहेत, ह्याला व्हाईट मेटल म्हटलं जातं. पण मी ह्यांचा नंबर तुम्हाला अजिबात सजेस्ट करणार नाही, कारण हे ना स्ट्रीट साईड दुकान आहे तिथून घेतलं होतं. आणि बघा ही समई एक आहे ना लागतच नव्हती, म्हणजे मी एकदा खोलली आणि त्यानंतर पुन्हा घट्ट करायला गेली तर ती बसतच नव्हती. तर खूप माझा मूड ऑफ झाला होता की खास मी ह्या पूजेसाठी ह्या समया घेतल्या आणि ते लागतच नव्हतं. तर मग म्हणून शेवटी कसं बसं करून म्हणजे प्रार्थना केली की बाबा आजच्या दिवस तरी लागू दे, नंतर मग मी ह्या बदलून आणेन. तर बघा त्यानंतर खरंच लागल्या त्या समया आणि अगदी व्यवस्थित सकाळपर्यंत समई तेवत होती. तर ती देवाचीच कृपा असेल कदाचित. तर बघा बऱ्याच ताईंनी विचारलं, तर ही आहे पूजा होमची ट्विस्टेड अखंड ज्योत. तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जेव्हा तुम्ही समई लावता किंवा अखंड दिवा लावता तेव्हा अशा प्रकारे ना या पिळ्याच्या वाती, मोठ्या पिळ्याच्या वाती आहेत, तर ह्या आपल्याला खूप छान पडतात पूजेसाठी आणि खूप छान जळतात सुद्धा.
तर आता पूजेला माझी सुरुवात होते. तर पौर्णिमेची जी रात्र असते ना, तर ती चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आणि या अशा रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात ना, त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज असतो. हा उत्सव आश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, चंद्र, लक्ष्मी, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपल्या घरीच करायचा असतो. तर याची सुरुवात जी आहे ना, कुठल्याही पूजेची जी सुरुवात आहे ती आपण बाप्पाच्या म्हणजे स्थापनेने करतो. तो गणपती बाप्पांची स्थापना केली. माझ्याकडे ह्या छोट्या मूर्त्या आहेत ना, या चांदीच्या मूर्त्या आहेत आणि ह्या मी तिजोरीमध्ये ठेवते. एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि एक महालक्ष्मी आईची मूर्ती आहे. तर सुरुवात बाप्पांच्या पूजेने केली. त्यानंतर इथे मी जे 4 नागवेलीची पानं मांडलेली आहेत. तर पहिल्या पानावरती भगवान विष्णूंची म्हणजे विष्णू नारायण, लक्ष्मी नारायण यांची जी मूर्ती आहे त्यांची इथे स्थापना केली आहे. त्यानंतर कुबेरांचा माझ्याकडे कॉईन आहे जो मी दहिवडकर सराफ यांच्याकडून घेतला आहे. तर जी लक्ष्मी नारायणची मूर्ती आहे ना, ती सुद्धा मला दहिवडकर दादांनीच दिली होती. त्यानंतर तिसऱ्या नागवेलीच्या पानावर महालक्ष्मी आईची स्थापना होते आणि त्यानंतर सगळ्यात शेवटच्या म्हणजे 4थ्या पानावरती श्रीयंत्राची स्थापना केली जाते. तुम्हाला माहिती आहे का की ही पूजा कशासाठी केली जाते? तर हा अतिशय महत्त्वाचा असा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची असते. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसालाच मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे आणि या मोठ्या बहिणीस अक्काबाई असं म्हणतात. आणि तिची अवकृपा झाली ना की लोक म्हणतात की अरे अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांवरून फिरते. कोण झोपला आहे, कोण जागा आहे हे ती पाहत असते आणि अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवते. पण ते जागरण करतात, त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असं म्हणतात. कोण जागतोय, को जागरती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडलं. आणि याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो कोजागरती असे विचारतो. या नावावरूनच हे नाव रूढ झालं. तर अशा प्रकारे कोजागिरीची जी माहिती आहे ना ती मी तुम्हाला सांगितली. एका ताईंनी विचारलं होतं की ह्या समया तू कुठून घेतल्या आहेस? तर या बाप्पा मोरयामध्ये मला नाही मिळाल्या. तर ताई ह्या मी ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या आणि खूप जुन्या आहेत. याची लिंक जर मला मिळाली ना तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे हा जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव आणि उल्हासाचा उत्सव. या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेंनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षात त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो. चंद्राचा प्रकाश शांत व शीतलही आहे. एवढेच नाही तर तो उपयोगी व उपकारकही आहे. तर अशा प्रकारे सर्व पूजा, चंद्रदर्शन वगैरे सगळं करून मग त्यानंतर आम्ही सेवेला बसलो. म्हणजे जवळपास आता 12:30ची वेळ झाली असेल. तर त्यानंतर आम्ही अशा प्रकारे माळजप केली, सर्व मंत्रस्तोत्र पठण केले. जे पण आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेले आहेत ते सर्व मंत्रस्तोत्र पठण केले. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, श्री सुक्तम असं सगळं एकत्र आणि आपण एकत्र जी सेवा करतो ना ती खूप जास्त फलदायी ठरते असं म्हटलं जातं. तर असा होता माझा कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.